शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी पुढील आठवड्यात शिंदेंचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता। आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे। आम्ही घेतलेला निर्णय भविष्यासाठी असेल। सुनावणीच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं वक्तव्य। निवडणूक आयोगाच्या आणि सभापतींनी काढलेले निष्कर्ष वेगवेगळे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर। सीजेपीकडून क्या बोलती पब्लिक नावाच्या नव्या मोहिमेची घोषणा। सप्टेंबरपासून देशभरात सुरू होणार मोहीम। देशाच्या प्रश्नांबाबत तरुणाई सजग, मात्र संवादात सभ्यता हवी। अमृता फडणवीस यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। दोघांमध्ये सुमारे 6 तास चर्चा। तहेलकाचा माजी संपादक तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा। 2013च्या अत्याचार प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं सुनावली शिक्षा। कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्यानं जरांगे संतापले। फडणवीसांनी मराठ्यांच्या तांगड्या छाटल्या। जरांगेंचा घणाघात। डबल गेम खेळणं बंद करा, अन्यथा ठाकरेच बरे असं म्हणण्याची वेळ येईल। जरांगेंची पहिल्यांदाच शिंदेंवर टीका। जात पडताळणी समितीत सरकार हस्तक्षेप करत नाही। मुख्यमंत्र्यांचं जरांगेंच्या आरोपांना उत्तर। न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती काम करत असल्याची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा। मुलुंडमधील डीपी रस्ता ओबेरॉय विकासकांना चोरला। भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांचा आरोप। पोलिसात तक्रार दाखल। काम करत नसाल तर पगार थांबवू। संपकरी डॉक्टरांना मुंबई हायकोर्टानं सुनावलं। संप मागे घेण्याचे आदेश। डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतण्याची शेख हसीना यांची घोषणा। बांगलादेशमध्ये तुरुंगात डांबलं जाण्याची भीतीही व्यक्त। दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी घोषणा। दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना 10 लाखांचा विमा। 1,60,000 गोविंदांना होणार फायदा।